आता द्यायला आपल्याला पत्रिका द्यायला ना तू तिकडे कॉपी 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 करायची मुलीला पायाचे ठसे उमटवले वेगळी. हे गाईज कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना. आय होप तुम्ही सगळे बरे असणार. मी तुमचा लाडका पराच होतो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आज ब्लॉग बनवण्याचं खास कारण आहे की म्हणजे खूप दिवसांनी आम्ही सोसायटीत आणि घाईघाईत निर्णय झाला की कोल्हापूरला जायचंय महालक्ष्मी मंदिरात. कारण गणपती जवळ आले तर गणपतीच्या पहिला आपण मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन इकडे येऊ. तर त्याचं कारण असं आहे की आम्ही दरवर्षी गणपतीला वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत असतो. तर मागच्या वर्षी आम्ही जेजुरी, त्याच्या पहिला केदारनाथ, त्याच्या पहिला असं वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन करत आलो. तर ह्या वर्षी आम्ही करणार आहे म्हणजे नेरूळ काय नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा असणार आहे असं की अंबाबाईचं मंदिर बनतंय कोल्हापूरचं. कोणी बनवलेलं नाही सेटअप अजून तो असा इथं आपल्या इथं. तर तो सेटअप बनवायच्या पहिला म्हणजेच दीपादानी सांगितलं की तो सेटअप बनवायच्या पहिला आपण महालक्ष्मीला जाऊ, आशीर्वाद घेऊन तिकडून आल्यावर आपण कामाला जाऊ, सुरुवात करू. बघू खाली जमलेत पोरं, कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो. मजा येईल तुम्हाला पण हा ब्लॉग बघताना. तर बघत राहा. आवा गॉगल हा कर 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 हा दिसतोय तुम्ही. कोण आवाज देत आहे हा सांगणार रे. खरं ना गॉगल, तुझा प्रश्न गॉगल घेऊन काय करू. गॉगल आम्ही नाहीये, खरं नाही, गप्पत नाही. तू हे सांगतो तू कोण 3 जण जागा नाही. ओंकार आहे आपला हा आणि त्यात किती झाले? तिथे एकच येईल. बरोबर आणि मागे एक जण. मला कम्फर्टेबल नाही वाटणार रे. मागोबो कसली आहे, थांब ना आता उतरायचं नाही. इथंच आहे ना ते. नको दाखवू, थांब नको दाखवू. गेल चला ना बिसा. आमच्याकडे आता गॉगल नाही तरी आम्हाला परेशान घरात ठेवून आलाय विसरून. कुठेतरी हारून बिरून आला गॉगल आणि आमचं नाव घेतो. हा बघा परत आला शोधायला. आमच्याकडे नाही, आमच्याकडे गॉगल नाहीये. आमच्याकडे कैसी लगी आगे स्वाद. चिखलात हा बघा अपाय विवेकचा सांगत होतो जाऊ नको. तर आमचा एक गडी दुकानात घेता सामान चिखलात पडला. त्याचा पाय धुवायला हॉटेलमध्ये नाही, पाय धुवायचे बिचारा. सांगत होतो बघून चाला पडलंय चिखलात. कुठं आपण कलंबोलीला पायाचे ठसे उमटवले वेगळी. साक्षात स्वर्गवासी विवेक दाभाडे. हे इकडे इकडे कुठे चाललाय? कुठं? गजब बेइज्जती है. गॉगल जाप काय बोलतो? ड्रायव्हर एकदम स्लो होता. काय चेंज केला आम्ही. चेंज केला. जुना दाखव. जुना आहे बघा. झोप आली. आणि हा नवीन मला तर वाटतं आता 20 मिनिटात आम्ही पोहोचू. 263 किलोमीटर आहे. असतोय 25 मिनिट थोडं काय ट्रॅफिक येईल ना आता मध्ये. 25 पाऊस आहे. चल 27 करू. 10 मिनिटात तरी पोहोचव. काय किती किलोमीटर आहे फक्त? 260. फास्ट लाईक शेअर सबस्क्राईब. हे आमच्यातले ना आम्ही दोघंच नीट आहे, बाकी सगळे आपापलेत खायला. हात बघा आपापलेत. सगळ्यात पहिला नाना झालाय वडापाव खायला. कुठे गेला तो कपाटवाला? नाना कपाट
समोसा होतो ना तुला समोसा पाव एक तो वडापाव एक नाही तो समोसा पाव वडापाव हे हवी द्या तुला वडापाव समोसा पाव मला नाना फक्त एक समोसा नाना फक्त एक समोसा आवऱ्या हा माहिती प्रणित आम्हाला कुठल्या रोडने घेऊन चालला अख्खे खड्डेच खड्डे मान दुखायला लागली आणि उशी पण नाही म्हणून मी डोक्याला उशी बांधली मी पाठी डोक्याला उशी बांधले रस्ता चुकलाय हे कसला एक्सप्रेस येऊ घाट्याचा एक्सप्रेस कुठं पोहोचले आपण आता हे शिवराज डाबा हे शिवापूरला चुकून पण येऊ नका खूप खूप खराब रोड आहे आम्ही चुकलो मी चुकलो इथे येऊन आपण आता आपण जस्ट आता कराड येथे थांबलोय आपण आता जेवणासाठी. शिवराज शुद्ध शाकाहारी असं हॉटेल आहे, फेमस आहे. आणि नंतर आपण जेवल्यानंतर भेटू पुन्हा. दिसतोय का कसली हाईट आहे आम्हाला साध्या याच्यातून हाकलल्या आता आम्ही एसी मध्ये चाललो साध्या कामच नाही हे नाना इथं विचारणार का कुठून कुठून नेरुळून कॉपी 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 करायची खोटं बोलायचं अहो कुठून क्वालिटी खाऊ घालायचं काय काय ब्लॉग येणारच आहे पद्धत येणार आहे तुझा तुझं पण टाकतो थांब ना बाय मसाला पापड हे दीपा दा याला सांग मसाला पापड आला मसाला काय बोलतो तुझा फोटो काढतो 50 सोबत ते त्याला सांग ना आणायला जेवता जेवता पण आम्ही सागरदाची घेतले आणि बाहेर आलो होतो दीपाने एवढी घेतली सागरदाच्या जागी आम्ही असतो ना तर हात जोडून इथून घरी गेलो असतो बस इथून हात जोडला असता इथून बस पकडून घरी गेलो असतो के बच गए किती वाजले 1:45 रास्ता क्या 6 और विवेक ले ब्रश लेके आया है ये कोलगेटचा जुगाड लावायचा आहे कोलगेटचा जुगाड नाही कोलगेट खालून आणायचं आहे कोण येतोय हो बॅगलेस शर्टलेस बॉडी मस्त होती ओमकार त्याची ए चल चल महालक्ष्मी मंदिरात एकटाच गेला सकाळी सगळ्यांना सोडून एकटाच जाऊन दर्शन घेऊन 5 वाजता बसला होता कोण आला सगळ्यांना सोडून आमच्या बरोबर आला कशाला चल निघ ताट वाटी घेऊन बसलेला दिसला आमच्यातल्या एकाला बाहेर बसला होता आज नाही आपण नाना आपण घेऊ कुठे माझ्या पुढे बघू रे बोलतो आता द्यायला आपल्याला पत्रिका द्यायला ना तू तिकडं म्हटलं तर कमिटीला देणार आहे द्यायचं होतं ना आम्हाला सोडून गेले सगळे आम्ही घेतले प्रसाद विवेकने आता गावाला प्रसाद घेतला एक एक आठवत होतं तर घेत चाललो क्वालिटीचे आहे एक नंबर भेटणार यांचं पण घेऊ
दुसरे कुठे गेले आम्हाला काय माहित नाही. आमचा मेंबर लागला खायला डायरेक्ट. दर्शन करून आलो रूमवर येऊन पण भांडणच चालू होती. माझा फोटो नाही काढला, याचा फोटो काढला, बघा तुम्हाला दाखवतो. नाही ना, तो किती फोटो काढले. आता आम्ही घरी जायला निघलोय, पण ड्रायव्हर चेंज झाला आमचा. प्रथमेश गाडी चालवतोय, नाना पेढे चपल्या वाढल्या गाडीत. पेढे चपला नाही, पण आम्हाला दोघांना टेन्शन आलंय की आम्ही घरीपर्यंत सुखरूप पोचू का. अनुज, आम्ही आलो कोल्हापूरला. तू आलास का? तुझा कामाला आम्ही आलोय. ऑफिसला जा, ऑफिसला. तुला काय वाटलं तू नाही आला म्हणजे आम्ही कॅन्सल करू का? बोल बोल. मी झोपलेलो, झोपेतून उठून बघितलं आम्ही डायरेक्ट पोहोचलो ज्योतिबाला. चिकलच नाही ज्योतिबाला पोहोचलो डायरेक्ट. चल पद्या, चल. गाडीत कोण आहे? कपडे चेंज करते कसं वाटतंय. शिमला का आले तुम्ही? हे माझ्याकडे बरोबर मला बघ. लबुबू हाय करो बोल लबुबू. शिमला आ गए है. शिमला मिनी शिमला. आता ज्योतिबाचं पण दर्शन घेतलं. आता कुठं ट्रेकिंग आता जायचंय? आता ट्रेकिंग. दमला. आता कुठं जायचं इथून? आता आपण पालीच्या खंडोबाला जाणार आहे. इथून किती लांब आहे? आहे आता दीड 2 तास. 1.5-2 तास. तुझं काय म्हणणं आहे? हा बोल आता. हा, आम्हाला सोडून गेले सगळे लोक, थांबले ना आमच्यासाठी. हे विवेक, आपली ती सीट आहे. विवेक अंदर जा, घुस. नाही आता थांब ना. मगाच होता मला फोटो काढायचा जरा. उकरा. हम लोग ना विवेक के गाव जा रहे थे, तर विवेकला स्वतःच्या गावाचा रस्ताच नाही माहिती. हा बघा, हा पोरगा. तुझं चुकतंय, गाव नाही. गाव नाही, गाव एका साईडला आहे. मग हे काय? यामडीची. ओके, पण ज्याला त्याचं घर माहित नाही गावाचं. आता नको सांगू. सगळं चुकून झालं. 2 तास फिरवलं आम्हाला. एवढं चाललेच आहे चुकलेलं. हा राईट टाक, हा राईट. तो राईट होता. अरे पण कुठं राईट आहे? चुकीला माफी नाही. आता स्प्राईट पिण्यासाठी 2 तास थांबलो आम्ही. आता काय? आमची जिरली. आता इथून सरळ सरळ आहे. दवाखान्यात चुकला होतं काय? मी बोललो फक्त येऊन द्या, टप्प्यात आल्यानंतर मी कार्यक्रम करणार. पण कार्यक्रम त्या पहिला विवेकनीच केलता. 1.5 किलोमीटर पुढे गेलता, 1.5-2 किलोमीटर. बोललो का प्रत्येक आठवण येते. पण त्यांनी एकदम सुटसुटीत जागेवरती जमीन घेऊन घर बांधले, तरी पण याला घर माहित नाही. काय बोलला? विवेक सारखा पोरगा दुर्दैवी आहे. किती तास प्रवास केला? 8 तास. 8 नाही रे. जाताना 8 इकडचं 6, आता किती 4-5. पाडीला त्यांना तर सागर तरी बरा. सागर दादा कोल्हापूर निघलो आणि त्यात तो बोलते की मला वाटलं मुंबईवरून येतोय आपण. अण्णा ते तर नाही बोलतो, माझ्या गावी चला. त्यांच्या गावी गेल्या स्प्राईट साठी 2 तास फिरतोय. 4 स्प्राईट संपल्या वेगळ्या. बाबू 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 बाबू. जस्ट आता घरी पोहोचलो आम्ही. मस्त फिरून जरा मजा आली आम्हाला, आणि दर्शन पण आमचं चांगलं झालं. तर पहिला महालक्ष्मीचं दर्शन घेतलं कोल्हापूरला. त्याच्यानंतर आम्ही ज्योतिबाला गेलो. ज्योतिबाचं सुद्धा दर्शन घेतलं. तिथून आम्हाला जायचं होतं पालीच्या खंडोबाला, पण तिकडे जायला भेटलं नाही, कारण सागरदाच्या गावी गेलो आणि विवेकच्या. आम्हाला काय टाईम भेटला नाही. पण छोटी ट्रिप होती, दर्शन पण चांगलं आणि ट्रिपमध्ये पण सुद्धा खूप मजा आली.
तर हा ब्लॉग आता मी इथंच एंड करतोय. खूप दिवसाने हा ब्लॉग आलता, तर आता गणपती येतात आणि गणपतीत तर ब्लॉगच ब्लॉग असणार आहेत आपले. तर बघू, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.